नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर पहा आपल्यासमोर गुणोत्तर आणि प्रमाणाचा प्रश्न आहे. प्रश्न असा आहे, दोन संख्यांचे गुणोत्तर 7:4 आहे. जर मोठ्या संख्येतून 5 कमी केले व लहान संख्येत 8 कमी केले तर मोठी संख्या ही लहान संख्येच्या दुप्पट होते, तर लहान संख्या शोधा. मुलांनो, आपल्याला दोन संख्यांचं गुणोत्तर 7:4 दिलेलं आहे. त्यातली मोठी संख्या 7x असेल आणि लहानी संख्या किती असणार आहे मुलांना? आता 4x असणार आहे. ठीक आहे. आता त्यांनी असं सांगितलं, मोठ्या संख्येतून 5 कमी केले मुलांनो, म्हणजे मोठी संख्या 7x होती, तिच्यातून 5 कमी करा म्हणजे -5 केले, आणि लहान संख्येतून मुलांनो 8 कमी केलेले आहेत म्हणजे -8 केले. तर काय होत आहे? मोठी संख्या ही लहान संख्येच्या दुप्पट होते. याचा अर्थ असा झाला, समीकरणामध्ये मांडणी करायची, मोठी संख्या ही म्हणजे मुलांनो बरोबर लहान संख्येच्या, ही तुमची लहान संख्या, तिच्या च्या म्हणजे गुणिले आणि हिच्या दुप्पट होते. दुप्पट म्हणजे गुणिले काय करायचं? 2 करायचं. तर ह्या दोन्ही मुलांनो आतमध्ये गुणून घ्या, म्हणजे 7x - 5 बरोबर 4 दुने 8x वजा 8 दुने 16. मुलांनो, x कडे x पाठवा आणि संख्याकडे संख्या घ्या. -16 जर डावीकडे आले तर +16 होतील आणि ऑलरेडी आपल्याकडे -5 आहेत बरोबर. तिथं होते मुलांनो 8x आणि हे +7 डावीकडे आहेत, तिकडे गेल्यावर -7x होतील म्हणजे -7x. मग 8तून 7 गेला मुलांनो, फक्त 1x राहिला आणि 16तून 5 गेले मुलांनो, किती राहिले? 11. म्हणजे कॉमन मल्टिपल त्या ठिकाणी 11 आलाय. आपल्याला विचारलं मुलांनो लहान संख्या शोधा. लहान संख्या ही 4x आहे, म्हणजे 4 गुणिले x म्हणजे 11 आणि 11 चोक 44 ही आपली आहे लहान संख्या. अशा प्रकारे हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. धन्यवाद.